नमस्कार मित्रांनो. मी मंगेश. अ, आजचं थंबनेल बघून तर तुम्हाला विषय माहीत झाला असेल, की आपण कुठल्या विषयावरती बोलणार आहेत. आपला विषय आहे आज, की युज्ड कार घ्यायची की नवीन कार घ्यायची? हे आजचा आपला विषय राहणार आहे समजा. चला तर या विषयाला सुरुवात करू. मित्रांनो, आज आपण पाहत की एक 2 दिवसापूर्वी पंतप्रधानांनी वक्तव्य केले, की अ, सोनं खरेदी करू नका 1 वर्षावर वगैरे. पेट्रोलचे किमती खूप वाढणार आहेत. आय थिंक मी ऐकण्यात आहे, की माझा पेट्रोल ₹18 ने आणि डिझेल ₹25 ने महाग होणार आहे. तर याच विषयावरती आपलं आजचं आहे, की कुठली गाडी आपल्यासाठी प्रिफर आहे. तर माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला सांगतो, की मित्रांनो, की जास्तीत जास्त आपण युज्ड कार्सकडे वळलं पाहिजे. कारण मी सांगतो, कारण मी ज्यावेळेस माझी कार परचेस केली, आय थिंक मी 2022-23 मध्ये परचेस केलेली आहे माझी. मी का परचेस केली तुम्हाला हे पण सांगतो, की आपण आपली गरज पण ओळखून घ्या. आय थिंक 2023च्या दिवाळीमध्ये, जर कुणाच्या लक्षात असेल, की त्यावेळेसची एक दिवाळीच्या 1-2 दिवस आधी पाऊस पडला होता. त्यावेळेस गावी आणि माझे आई-वडील इथे आळंदी बस स्टँडला येणार होते. तर मी त्यांना रिसीव्ह करण्यासाठी 8 वाजता गेलो होतो. तर त्यावेळेस एवढा मुसळधार पाऊस पडलेला होता, की अक्षरशः मला असं आई-वडील माझे भिजत थांबले होते. पण कोणता ऑटोवाला किंवा कोणी माझ्या मदतीला नाही आले. तर मी त्याच वेळेस विचार केला, की मला आज एक 2-3 दिवसामध्ये तर मी गाडी घेऊनच टाकणार आहे. तर घरी आलो, गाडी सर्च केल्या. मला एक गाडी भेटली. कारण मला प्रिफर करायची होती गाडी, की मला पण यावी आणि वाईफला पण. म्हणून आम्ही ऑटोमॅटिककडे वळलो आणि मला ऑटोमॅटिक गाडी एक 4-5 लाखाच्या आत मला ती गाडी अ, पाहिजे होती. माझं ते बजेट तेवढंच होतं 4 ते 5 लाख रुपयामध्ये आणि 2019-20 पर्यंत पुढं मला गाडी पाहिजे होती. तर मी सर्चिंग केलं, तर मला एक अर्जंटमध्ये गाडी भेटली. तर मी गाडी घेतली. मी पहिल्यांदा बघून आलो ती गाडी, की कशी आहे, काय आहे. सगळं झालं ते मी बघून आलो वगैरे. मला चांगली वाटली, वाईफला पण आमच्या चांगली वाटली. नंतर विषय आला, की टेक्निकलचा. आम्हाला बाहेरून तर गाडी आवडली. नंतर टेक्निकल विषय. तर मग टेक्निकल विषय असा झाला, की मी काय केलं, एक मेकॅनिक हायर केला. त्याला मी त्यावेळेस आय थिंक ₹800 काहीतरी दिले होते. तर त्याचा वेळ घेऊन मी त्याला तिथं डीलरकडे गेलो. त्याला पूर्ण गाडी मी हे करायला चेक करायला लावली. त्यावेळेस त्याने ज्यावेळेस ओके दिलं, त्यावेळेसच मी ती गाडी तिथं टोकन अमाउंट दिली त्यांना. त्यांनी ओके म्हणलं आणि मी त्यांना टोकन अमाउंट दिली आणि दुसऱ्या दिवशी मी डिलिव्हरी घेऊन पण टाकली त्या गाडीची आणि कारण मला तशी वाटली. अ, गरज वाटली, की आता मला गाडी घ्यायची आहे. मी माझ्या वडिलांसोबत त्या दिवशी रात्री बसलो. वडील मी आय थिंक मी बलेनो बुक करायला चाललो होतो. खरं सांगायला नेक्साची बलेनो बुक करायचं होतं. कारण बलेनो माझं प्रिफरन्स होतं. मला बलेनो गाडी पर्सनली खूप आवडते. तर मी गेलो तिथं म्हणले ते वेटिंग आहे अगर असं. घरी आलो. वडील म्हणले, "मला तू काय करायला?" मी म्हणलो, "मला असं गाडी असं बुक करायला गेलो होतो, की मला अशी लागते." मग ते वडील विचारले, "कितीपर्यंत जाईल गाडी?" म्हणलं, "10 9-10 लाखापर्यंत ती जाईल," म्हणलं गाडी. तर वडील म्हणले, "तू एवढे पैसे का वेस्ट करतोयस? जर तुला तुझं खूप काम आहे, गाडी तुला लागतीच आहे. गाडीशिवाय तुझं काम होत नाही. तू दिवसभर तुला इथून तिथं, तिथून इथं फिरावंच लागतं. तर तू एवढे ₹10,00,000 का इन्व्हेस्ट करतोस एका कारमध्ये? कार हे काही व्हॅल्यू वाढवणार नाही. त्याचं डिप्रिशिएशन होणार आहे. कारची किंमत कमी होणार आहे इन फ्युचर. तर तू एवढे आत्ता पैसे का घालतोयस त्याच्यामध्ये? तू आय थिंक दुसऱ्या याच्यामध्ये काही इन्व्हेस्ट करशील तेच पैसे." तर मला चांगलं वाटेल म्हणलं. मग मला पण ते लक्षात आलं, की बाबा मी का अ, नवीनच्या नादी लागलो गाडी. फक्त एवढंच होतं, की बाबा आमचे पाहुणे वगैरे त्यांच्याकडे नवीनच गाड्या होत्या. तर तेच म्हणलं आपल्याला नाव ठेवतील वगैरे. पण माझे वडील माझ्यासोबत होते म्हणून मला काही वाटलं नाही, की बाबा तू नको नवीनच्या नादी नको. तुला तुझा यूज किती आहे? तू जाणार किती आहे? तू जातो ऑफिसला टू व्हीलरने. तुझ्या वाईफ कॅब, ऑफिसची गाडी आहे. मग तू घरी ठेवून ती गाडी पार्किंगमध्ये काय करणार आहे? तर तुझं बजेट कमी ठेव. हां, चांगली गाडी घे थोडीशी पैसे टाकून.
घ्यायची म्हणून अशी एकच खराब नको गाडी घेऊ, की अ, अर्धे पैसे तर त्याच्यावर दर महिन्याला ती गॅरेजला आहे. थोडीशी चांगली घे, पण थोडेसे पैसे वाचव त्याच्यामध्ये. तर हे माझ्या वडिलांनी मला सांगितलं आणि अ, मला पण क्लिक झालं, की यार का मी एवढं पैसे वेस्ट करत होतो, की बाबा ₹10,00,000 म्हणजे आता मला ती गाडी पडली 5,00,000च्या आत आणि मी ₹5,00,000 जास्तीचे इन्व्हेस्ट करत होतो. फक्त कशासाठी? तर मला पार्किंगमध्ये गाडी ठेवण्यासाठी. माझा काही एवढा यूज नाही आहे गाडीचा आणि अजून सांगतो ज्यांचा गाडीचा यूज नाही हा त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. ज्यांची गाडी रोज 25-30 किलोमीटर वाढते हा त्यांच्यासाठी नाही आहे व्हिडिओ. त्यांनी वाईट मानून घेऊ नये. कारण मोस्ट ऑफ कारण माझ्या माहितीच तर आता माझ्या सोसायटीमध्ये कमीत कमी 1000 कार्स आहेत. 1000मध्ये एक 70% तर गाडी रोज सोसायटीमध्येच असतात. कोणी जास्तीत जास्त 30% लोकं रोज चालवत असतील. तर म्हणून मी तुम्हाला हे सांगतो की मित्रांनो युज्ड कारमध्ये तुम्ही चांगली गाडी घ्या. तुमचे पैसे असतील तेच पैसे आज तुम्ही दुसरीकडे कुठे इन्व्हेस्ट करा. जसं की गोल्डमध्ये आहे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. हे तुमचे हे आहेत इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स की तुम्ही काय करू शकता. मी तर त्याच्यावरती तुम्हाला बोलू नाही शकत. पण मला फक्त एवढंच आहे की तुम्ही युज्ड कारमध्ये जास्त जा. आणि ज्या तुम्ही कार्स घेताल त्या फर्स्टली तुम्ही स्वतः जाऊन बघा. तर तुम्हाला खूप नॉलेज असेल गाडीबद्दल तर तुम्ही स्वतः जा, चेक करा आणि मगच तुम्ही तिथं बुकिंग अमाउंट किंवा टोकन देऊन या. आणि जर तुम्हाला काहीच नॉलेज नाही आहे, फक्त गाडी आवडली किंवा मित्रानं सांगितलं आहे, की बाबा हां, ती चांगली गाडी आहे, तू बघून ये. मित्रांच्या भरोश्यावर तिथं तुम्ही ते नकाच करू. अ, करा मित्राला घेऊन जा, बघा वगैरे, पण त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचा एक मेकॅनिक हायर करा. मेकॅनिक हायर करून तुम्ही युज्ड कार्स ती पर्चेस करू शकता. अन्यथा अ, लगेच डिसिजन घेऊ नका. भावनेच्या भरात तर मला वाटतं डिसिजन घेऊ नका. टेक्निकली जा. आजकाल खूप फ्रॉड होत आहेत. मी जी गाडी घेतली होती Hyundaiची सँट्रो होती 2019ची ऑटोमॅटिक पेट्रोल. मी खरं सांगतो तुम्हाला मला ती गाडी एवढी चांगली भेटलेली आहे, की तिचे फक्त मी आजपर्यंत 3-4 वर्ष फक्त टायर्स आणि बॅटरी टाकलेली आहे आणि जिचं इयरली जे काही मेंटेनन्स असतं तिचं तेवढंच केलेलं आहे. बाकी कुठलंही काम नाही आहे त्या गाडीचं मला काढलेलं. आणि माझा यूज पण खूप कमी आहे. आय थिंक वीकेंडपर्यंत समजा 60-70 किलोमीटर चालते माझी गाडी. मी काही जास्त चालत नाही. जास्तीत जास्त माझं काम टू व्हीलरवरच होतं. मी खरं सांगतो मला की फॅमिलीसाठी आणि मला एमर्जन्सीमध्ये गाडी काढण्यासाठी याच्यासाठी मी कार पर्चेस केलेली आहे. मी कार्स कुठल्याच दिखाव्यासाठी नाही, काहीच नाही, कशासाठी नाही गेलेली. त्याच्यासाठी मी कार घेतलेली नाही आहे. तुम्ही पण मला मित्रांनो तेच सांगतो, की तुम्ही गाडी घ्या, पण जास्तीत जास्त असं म्हणत नाही का आता मी यूज कारमध्ये काम करतो म्हणून तुम्ही माझ्याकडून मी ते गाड्या प्रिफर करेल, तुम्हाला गाडी सांगेल असं काही नाही. याचा उद्देश तो नाहीच आहे चॅनलचा, की मी तुम्हाला माझ्या गाड्या प्रिफर वगैरे करेल. फक्त एवढंच आहे, की जर तुम्हाला गाडी कुठली पाहिजे असेल, जेन्युइन गाडी जशी माझी इच्छा आहे, की जशी मला माझ्या त्या डीलरनी गाडी दिली जेन्युइनली गाडी, तशीच गाडी तुम्हाला भेटावी. हीच माझी अपेक्षा आहे. बाकी दुसरं काही नाही. कारण मी बघतोय खूप फसवणूक चाललेली आहे आजकाल आणि रेट्स तर खूप हाय चालू आहेत गाड्यांचे. नवीन गाडी येईल त्यामध्ये अशी रेट्स चालू आहेत. आता सध्या काही माहिती नाही, की कारण पंतप्रधानांनी आपले खूप स्टेटमेंट वेगवेगळे दिलेले आहेत, की आज काय होईल, काय नाही. वर्क फ्रॉम होमचं लागू शकतं. पेट्रोल, डिझेलचे रेट्स वाढणार आहेत. गोल्ड खरेदी करू नका वर्षभर असं सांगितलेलं आहे. याचे दुष्परिणाम खूप होणार आहेत मित्रांनो. तर तेच म्हणतो मला जसे थोडंसं माझ्या वडिलांनी ज्ञान दिलं तसंच मला वाटतं, की तुम्ही पण थोडा विचार करा मित्रांनो, की आपल्याला खरंच नवीन गाडीची गरज आहे का? की आपलं यूज कारमध्ये आपलं हे होऊन जाईल. जर तुम्हाला जर वाटत असेल, की मग नाही मला माझी काही गाडी यूज नाही, फक्त फॅमिलीला डिनर किंवा आउट ऑफ सॅटर्डे, संडे आपण गेलो तर पाहिजे असेल किंवा कोणी पाहुणे आले तर त्यांना रिसीव्ह करण्यासाठी खूप त्रास होतो मित्रांनो. हे मी पर्सनली सांगतो. ज्यावेळेस गावी कोणी येतं त्यावेळेस आपलं कुणीच नाही भेटत आपल्याला.
की मग गाडी थोडी कोणी देत नाही गाडी वगैरे. तर हे माझे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत. त्याच्यामुळं मी ती गाडी परचेस करायचा विचार केलेला होता. आणि मला ती गाडी खूप मी तुम्हाला कधी व्हिडिओ दाखवल तिचा. तुम्हाला गाडी दाखवल माझी. अ, आणि आय थिंक मी तुम्हाला सांगतो की ती गाडी मला हायवेला पेट्रोलमध्ये आता लास्ट टाईम येताना मला आय थिंक तिनं 29चा ॲव्हरेज दिलेला आहे त्या गाडीनं. गाडी माझी खूप मी व्यवस्थित चालवतो 70-80, 70-80 तर मला तिनं 30चा तर मायलेज मला दिलेलं आहे त्या त्या गाडीनं. तर व्हिडिओ लांब होता मित्रांनो, की फक्त तुम्हाला एवढं सांगायचं होतं, की तुम्ही आज खूप हे चालू महागाई खूप चालू आहे मित्रांनो. मला असं वाटतं, की गाडीमध्ये पैसे घालण्यापेक्षा तुम्ही दुसरं काही करा. पण गाडी जर घेत असाल ना, फक्त एकदा विचार करा माझ्या गोष्टीचा, की खरंच मला नवीन गाडी घ्यायची गरज आहे का, की माझं युज्डमध्ये होऊन जाईल. एवढंच तुम्हाला सांगतो आणि मित्रांनो हा व्हिडिओ थांबवतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा, की काय माझ्याकडून चुकलं वगैरे मी काही आहे का? कारण मी नवीन नवीन सुरू केलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा लागला ते सांगा.